नाही कोणी यामनी। दत्तमूर्ती वाचुनी आठविता त्यास झणी, आठविता त्यास झणी धाव घेई हा क्षणी, धाव घेई हा क्षणी नाही कोणी यामनी। दत्तमूर्ती वाचुनी गुरुदत्त 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 गुरुदत्त। अंतरात जी दया नित्य राहिली तया, भक्तीच्या पोटी सदा प्रेम राहिले जया। लाथाडुनी त्यास आता, लाथाडुनी त्यास आता कोण हो त्रिभुवनी, कोण हो त्रिभुवनी नाही कोणी यामनी। दत्तमूर्ती वाचुनी सईतांच्या पुण्यजली नाम नित्य जो करी, भिक्षेस्तव राहुनिया नित्य गाण गापुरी। सोडुनिया त्यास आता, सोडुनिया त्यास आता जाई कोण कावनी, जाई कोण आपण भगवान एकलव्य जे आहे त्यांची सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे की गुरुनिष्ठा आणि गुरु प्रमाण कसं करायचं ते। आपली आजची सुरुवात पण गुरुवाक्य प्रमाणापासून सुरुवात झाली, तर त्यांनी तिथेच ठरवलं की आपणच जे उपास्य देवता आहे आपली तिची स्वतः आपणच मूर्ती बनवायची आणि त्याच मूर्तीसमोर आपण उपासना करायची असं त्यांनी ठरवलं। आणि मग ज्यांना ज्यांना हवंय त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या मूर्त्या बनवून पण दिल्या की ज्यांना तशी उपासना करायची अशांना पण दिला। ते 1986 साली त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की मला अयाचित वृत्ती या वृत्ती धारण करून अक्कलकोटला पदयात्रेला निघायचं। आणि त्यांनी ठरवलं असं की त्यावेळेला पण त्यांनी मुदत ठेवली की किती दिवसात पोहोचायचं, तर 5 दिवसात मला अक्कलकोट गाठायचं असं त्यांनी ठरवलं होतं। म्हणजे आपण म्हणतो तसं पंचसूत्री कार्यक्रम त्यांनी 5 प्रिन्सिपल्स जे आहेत 5 एलिमेंट्स आहेत तसं त्यांनी ठरवलं की ह्या 5 दिवसातच मला पोहोचायचं। मग त्यांना वेग किती घ्यायला लागेल त्या वेगानुसार जायचंय म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी कुठल्या प्रकारची बॅग घेतलीच नाही सोबत। त्यांनी काय केलं जे काही अंगालाच बांधत गेले म्हणजे लेंगा लुंगी टॉवेल हे सगळं अंगालाच बांधत गेले आणि त्याच्यासोबत चालायचे। जे वापरलेलं असायचं ते वरती सुकेल असं बघायचे आणि जे वापरायचं आहे ते कमरेला बांधायचे। अशा पद्धतीने त्यांनी ती पदयात्रा केली। त्यावेळेला ते अयाचित वृत्ती पूर्णपणे, कारण का त्यांनी त्याच्या अगोदर 108 वेळेला गुरुचरित्राची पारायण केलेली। मग ह्या गुरुचरित्राच्या पारायणाचा त्यांच्यावरती इतका प्रभाव झाला की गुरुचरित्राच्या गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे अयाचित, याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये मूळ, जो चरित्र नृसिंह सरस्वतींच्या पूर्ण लीलांवरती आधारित आहे। दत्तावतारांमध्ये नृसिंह सरस्वती आपल्या सगळ्यांना माहिती आहे 3रे अवतार। पहिले दत्तावतार, त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ जे पिठापूरचे आहेत आणि हे आपले गाणगापुरातले नृसिंह सरस्वती। तर ह्यांच्यावरती आधारित जे चरित्र यांच्या लीलांचं सगळं ते गुरुचरित्र।
तर त्या गुरुचरित्राचं त्यांनी 108 पारायणं केली आणि त्याच्यानंतर एक हस्तलिखित लिहायला सुरुवात केली. म्हणजे गुरुचरित्र हाताने लिहायला सुरुवात केली, जे गुरुचरित्र मूळ प्राकृत होतं त्याप्रमाणे. त्यावेळेला त्यांना असं जाणवलं की आता आपण अक्कलकोटला गेलं पाहिजे, अक्कलकोटला पायी चालत गेलं पाहिजे. त्यांचा भूगोल अतिशय पक्का होता आणि त्यांना रस्त्याने जाय करायची फार आवड होती. पण आर्थिक बाब कुठली सोबत नसल्या कारणाने अतिशय आपण म्हणू शकतो की कमकुवत, आर्थिक कमकुवत बाजू होती. त्याच्यामुळे गाडीने वगैरे जाणं हा काही त्यावेळेला पर्यायच नव्हता किंवा ट्रेनने जाणं हाही पर्याय नव्हता. त्यावेळेला तसंही तिकीट फार कमी होतं, स्वस्त होतं, पण तेवढेही पैसे नव्हते. कारण का त्यांचं माझ्यामध्ये त्यावेळेला ITI मध्ये जे काय पगार होता तो 2 रुपये का 3 रुपये पर डेचा होगा. म्हणजे अगदी त्यावेळेला 70-80 रुपये महिन्याला पगार असायचा, किंबहुना त्याच्यापेक्षा कमी असेल. म्हणजे मला आठवतंय आई बाबा मला नेहमी सांगायचे, आई मला नेहमी सांगायची मी तर तुझ्या वडिलांपेक्षा जास्त कमवायचे त्यावेळेला. म्हणजे वडील 40 रुपये घ्यायचे वाटतं महिन्याला आणि आईला जास्त होते. तर अशी ती गमतीचं चालायचं त्यावेळेला ती गंमत, की म्हणजे आपण म्हणतो ना घरामध्ये पुरुष हा जास्त कमवतो किंवा पुरुष प्रधान संस्कृती आहे. पण आमच्या घरात ती पहिल्यापासून मातृप्रधान त्याच्यामुळेच आहे की आजी, दोन्ही आज्या होत्या आमच्याकडे. म्हणजे आईची आई पण आमच्याकडेच होती आणि बाबांची आई आमच्याकडेच होती. तर ह्या दोन्ही आज्या, तर मला आता ज्या 2 मुले आहेत त्या आम्ही दोघींना तसंच म्हणतो की या दोन्ही आज्या परत आल्या म्हणून, परत तिथेच. आणि त्या दोन्ही आज्या आणि मी आमच्या तर भरपूर 18-20 वर्षाचे संबंध होते की आम्ही पूर्णपणे, म्हणून मी काकड्याचं उदाहरण तुम्हाला दिलं की काकडा आजी करायची त्यावेळेला आम्ही कसे बसे अंथरुणातच असायचो. पण ते हळूहळू तो काकडा ऐकून ऐकून जो काय समजला तो तेवढाच समजला. तर उद्देश पदयात्रेचा होता, तर त्यांनी अक्कलकोटला जायला निघाले. हाच पूर्णपणे त्यांच्यावरती जो पगडा होता पूर्ण कुटुंबाचा आणि आई वडिलांचा, या उद्देशाने ते निघाले की आपल्याला कुठल्या वृत्तीने जायचंय तर आयाची वृत्ती. म्हणून त्यांनी पैसा अडका घेतला नाही. त्यावेळेला मोबाईल फोन नव्हतेच, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नव्हता. पण त्याही सोबत त्यांनी कुठल्याही नातेवाईकांना कळवलं नाही की मी आज इथे, उद्या तिथे वगैरे, की जेणेकरून मला कुठे मदत वाटली तर तिथे मिळू शकेल. अशा कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडले नाहीत आणि त्यांनी थेट तिथनं मार्गक्रमण सुरू केलं. कुठून? बदलापूर, बेलवली, मांजरडे. तिथनं सुरुवात जे केलं ते त्यांना नेहमी सवय होती पहाटे 3ला उठायचं, 4ला शौच मुखमार्जन करून अंधिकाला बसायचं, संध्या आटपायची आणि जे काही त्यांचं शेड्यूल सुरुवात व्हायचं दिवसाचं ते पहाटे 5 पासून. म्हणजे बरेच जुने जर स्वामी भक्तांना तुम्ही विचारलं तर ज्या वेळेला लँडलाईन फोन आले नवीन तर त्यावेळेला बाबा 5-5:30 6 वाजता फोन करायचे लोकांना की आज मी येतोय आरतीला, आपल्याला सामूहिक आरती घ्यायची, नैवेद्य यायचं, मी महाराजांना घेऊन येतोय. हे 5:30-6ला फोन व्हायचे पहाटे, सकाळी. आणि मग ते लोक पण त्या इच्छेने, म्हणजे त्या श्रद्धेने तयार व्हायचे की 11 वाजता त्यांच्याकडे स्वयंपाक असायचा. आणि मग आपल्या आता गुरुदर्शनाला जी मूर्ती होती ती मूर्ती आता जी देवनगरीत आहे त्या मूर्तीला घेऊनही निघायचं तिकडनं. मग ती मूर्ती त्या घरी पोहोचायची. मग तिथे त्यांचे अभ्यंगस्नान, आरती, उपासना, मग त्या स्वामींच्या समोर सगळा नैवेद्य. ह्या प्रेरणेने ते त्या दिवशी 5 वाजता निघाले. हे सगळं पूर्णपणे संध्या वगैरे आटपून 5 वाजता निघाले. आणि आईला त्यांनी सांगितलं, मी खूप लहान होतो त्यावेळेला, माझा जन्म 84चा, म्हणजे मी 2 वर्षाचा होतो. तर आईला त्यांनी सांगितलं की मी अक्कलकोटामधून गेल्यानंतर तुला फोन करेन, तोपर्यंत आपला काही संपर्क नसेल. मग आईने जे काय आपला प्रोटोकॉल आहे धर्माप्रमाणे, तो तुपाचा दिवा लावा, याचा दिवा लावा, जे काही नाही करतात की तो कायम देवता राहायला पाहिजे, जे काय प्रोटोकॉल आहेत शास्त्रानुसार ते सगळे पूर्ण सुरू केले. आणि आपल्याकडे दही देण्याची पद्धत आहे की जे निघतात असे यात्रेला तर दही देण्याची पद्धत आहे, औक्षणाची पद्धत आहे, ते सगळं केलं. आणि तर त्यावेळेला ते निघाले 5 वाजता. आणि ते निघाले तर थेट जे आले ते या ठिकाणी पहिल्यांदा आले अंजरूनला. आणि त्यावेळेला हा अंजरूनला अजूनही रस्ता आहे, हा छोटासा रस्ता होता गल्ली बोळाचा, आपणही पहिले जायचो या बोळातनं. आणि पुढे शिव मंदिर आहे जिथे हे दादा आणि त्यांचे वडील आपली सोय करायचे. पहिल्यांदा 12 संकल्पित पदयात्रेमध्ये आपण सगळे तिथेच बसायचो. तिथे ते येऊन थकून बसले, कारण का त्यांना तो चक्कर यायला लागली, क्षीण आला पूर्णपणे. कारण का मागायचं काहीच नाहीये, कोणी दिलं तर नाही म्हणायचं. नक्षी होती माथेरानच्या ट्रॅकच्या बाजूला, तर तिथे एकदा त्यांना पाणी मिळालं. तर तेवढंच पाण्यावरती ते इथपर्यंत पोहोचले. आणि इथे ज्यावेळेला मंदिरापाशी पोहोचले त्यावेळेला हे जनार्दन भाऊ रसाळे त्यांचे वडील होते त्यावेळेला तिथे. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं हलायचं नाही म्हणून मी ताट घेऊन येतो. आणि मग त्यांनी पहिला जो जेवण आहे आयाची वृत्तीचं त्या दिवशीचं ते इथे मिळालेलं आहे अंजुनमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी आज तागायत अंजुनला कधी आम्हाला सांगितलं की कधी बदल द्यायची नाही, हे ठिकाण कधीच बदलायचं नाही. इथे तुम्ही काही करा, 5 मिनिटात का होईना थांबा, पण हे बदलायचं नाही. म्हणून मी आता म्हटलं की इंग्लिशमध्ये आता ती लिगसी आहे की त्यांचे वडील ही सेवा देत होते आणि आता तेही पूर्वापासून त्यांची पुढची पिढी ही सेवा देते.
आणि तेही त्यांच्या पुढच्या कुटुंबाला हेच शिकवतात की ही सेवा आपल्याला परंपरेने सुरू ठेवायची. एवढा आगार महिमा आपल्या सद्गुरूंचा आहे आणि हा लिलाचा आहे. मूर्ती जरी उल्लेख केला तरी स्वामीजी एकटे नाही होते. आता नंतर आम्ही त्यांना वाढीत करायला न्यायचो. आपली फेरी व्हायची याच्यामध्ये उत्सवाच्या वेळेला. ती मूर्ती 8 जणांना उचलायची नाही कधी. आणि स्वामीजी एकटे न्यायचे आणि त्यांनी जर समोर असले तर 2 जण सुद्धा आरामात दिसले. आयाची कृती म्हणजे मध्ये आयाची कृती म्हणजे एक पण पैसा बरोबर नाही, कोणाकडेही मागायचं नाही. तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला भूक लागली, मला काय पाहिजे, काहीच मागायचं नाही. पण दिलेलं मात्र स्वीकारायचं, त्यांना नाही म्हणायचं नाही. आणि तुम्हाला नको असलं तर ते दिलं त्यांना, आपण बाबा हे देतो फक्त घ्यावं लागेल. पण आपण स्वतः काहीही मागायचं नाही, पाणी सुद्धा नाही. म्हणजे याचना न करता, याचना म्हणजे डिमांड, आपण एक्सपेक्टेशन की मी इथे तुमच्याकडे आलोय म्हणजे चहा बिस्किट झालंच पाहिजे किंवा तुम्ही माझ्याकडे आला तर काहीतरी औपचारिकता झालीच पाहिजे. ही जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते अजिबातच ठेवायचे नाही. याचना न करता ते करायचं आहे. आणि सोबतही काही घ्यायचं नाही, कारण का मग आपलं प्रलोभन व्हायला नको. खिशात पैसे असले की वडापाव तळतोय तो, चायनीजचा राळ जातो, मग सुरूच. नाही साहेब, जो पण जे मला समजतंय तो ह्याच्यावर पैसे झाले मी स्वतः पाहिले. आमच्या पडलीच बसले होते आणि कोणाकडे तरी असं चुकून काहीतरी आले होते. तर महाराजांना त्याचा त्रास झाला. ते सरळ ठेवले तिच्यामध्ये पैसे माझ्या समोर दिसतंय. गेल्या वर्षी आहे ना असा आमचा एक त्रास झाला. एका भक्ताने आमच्या एकाने काहीतरी केलं. आम्हाला टोल नाकाची लाईट दिसत होती. टोल नाका आहे ना कमीत कमी 2 तास लागले आम्हाला. पाणी पण नाही, पाणी पण गेल्या वर्षी तर श्रद्धा महत्वाची आणखी नियम मध्ये जर या बॅगामध्ये 1 जरी रुपया असला तरी तो जो लीड घेतो त्याला त्रास होतो. आर्थिक घ्यायचं नाही, एटीएम कार्ड पण नाही, क्रेडिट कार्ड नाही, कुठलंही कार्ड ठेवायचं. विषय कुठलाही बोलायचं नाही, बडबड करायची नाही, घ्यायचं फक्त स्वामीचं. आणि दरवर्षी असं आम्ही जातो ना तर पैसे दिसतात आम्हाला 1 रुपया 2 रुपये आम्ही उचलत पण रस्त्यावरती चुकून पडलेलेच असतात ना, ते दिसतात आणि ते हमखास दिसतात. 22वं वर्ष आहे हे, 22वं वर्ष. 22वं कसं तर या पूर्ण परंपरेमध्ये 2004 सालापासून 12 संकल्पित पदार्थ म्हणजे दरवर्षी अक्कलकोटला जायचं असा संकल्प सोडला गेला आणि तो 12 वर्ष सलग केला गेला. मग तो पूर्ण झाला 2016 आणि 2015 आणि 2016 पासून पुन्हा तेच संकल्पित पदयात्रा, पण 12 नाही, जे परंपरानुसार आता चालवत आहे त्या, म्हणून ही 22वी. त्यास झणी आठविता, त्यास झणी धाव घेई हा क्षणी, नाही कोणी यामनी दत्तमूर्ती वाचुनी, दत्तमूर्ती वाचुनी, दत्तमूर्ती वाचुनी.